छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त छावा युवा संघटना यांच्या वतीने यंदाही उत्सव मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत सलग 6व्या वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल 51 रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान करून समाजाप्रती आपले मोलाचे योगदान दिले. तसेच रात्री गणेश भेंडभर यांच्या पुढाकारातून नांदेड गावातून पारंपरिक पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात आणि शिवभक्तांच्या जयघोषात निघालेल्या पालखी सोहळ्यामुळे परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. या कार्यक्रमास समीरदादा जाधवराव, भीमराव अण्णा तापकीर, नितीनदादा वाघ, दीपक भाऊ नागपुरे, केतन शिंदे, दीपक चव्हाण, संदीपदादा मते, राहुल घुले, पुष्पक लगड, बापू भरेकर, सुजाताताई वाघ तसेच पवित्रा अंबिके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन चेतन पवळे, मयूर खिरीड, रोहित हळंदे, दीपक पवार, विनायक सावंत, गजेंद्र ढोंबरे, कुमार जाधव, शेखर बेंडभर, अजय नारखेडे तसेच सूरज पवळे यांनी केले. या उपक्रमामुळे समाजात शिवप्रेमी, सामाजिक एकोपा आणि रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात यश आले. नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील छावा युवा संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने नांदेड सिटी येथे धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. गेली अनेक वर्ष झालं या संस्थेच्या वतीने या भागामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती उत्सव साजरा केला जातो. गेली 6 वर्ष झालं या संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं. उत्स्फूर्त असा प्रतिसाद या शिबिराला या ठिकाणी मिळतो. यावर्षी देखील 51 जणांनी त्या ठिकाणी रक्तदान करून या शिबिरामध्ये सहभाग नोंदवला. तसेच नांदेड सिटी ते नांदेड फाटा यामध्ये या ठिकाणी भव्य दिव्य असे मिरवणुकीचं आयोजन छावा युवा संघटनेच्या वतीने करण्यात आलं होतं. त्यामध्ये लाठी काठीचं सुद्धा त्या ठिकाणी प्रदर्शन करण्यात आलं होतं. पारंपरिक पद्धतीने या मिरवणुकीचं आयोजन छावा युवा संघटनेच्या वतीने करण्यात आलं होतं. छावा युवा संघटनेचे शिवभक्त गणेश भेंडभर तसेच चेतन पवळे, मयूर खिरीड त्यांचे सर्व सहकारी यांनी उत्तम असं नियोजन या वर्षी या ठिकाणी केलं होतं आणि याला चांगला प्रतिसाद स्थानिक नागरिकांनी व ग्रामस्थांनी, शिवभक्तांनी सुद्धा दिला. त्याबद्दल या उपक्रमामध्ये, या मिरवणुकीमध्ये आणि रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचं मी आभार मानतो आणि आयोजकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद.